आता बघूयात महत्त्वाच्या 100 बातम्या महाफास्ट 100 मधून। सांगलीत काँग्रेसच्या स्नेहभोजनाला विशाल पाटील आणि विश्वजित कदमांची हजेरी। सांगलीचे मवियाचे उमेदवार चंद्रहार पाटलांऐवजी विशाल पाटलांची स्नेहभोजनाला उपस्थिती असल्याने चर्चांना उधाण। काँग्रेसच्या स्नेहभोजनातील विशाल पाटलांच्या उपस्थितीवरून ठाकरे गट नाराज। गल्लीपासून दिल्लीपर्यंत काँग्रेस गद्दार। ठाकरे गटाचे सांगली जिल्हाध्यक्ष संजय विभुते यांची टीका। विराज पाटलांचा विशाल पाटलांची हकालपट्टी करा, अन्यथा सांगलीत विधानसभा निवडणुकीत आघाडी राहणार नाही। ठाकरे गटाचे सांगली जिल्हाध्यक्ष संजय विभुते यांचा इशारा। सांगलीमध्ये काँग्रेसचा कधीच ठाकरे गटाला पाठिंबा नव्हता। लोकसभेला काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांनी विशाल पाटलांचं काम केलं, संजय शिरसाट यांचं वक्तव्य। शिवसेनेची उमेदवारी मिळाल्यानंतर ऐनवेळी अर्ज मागे घेऊन अमोल कीर्तीकरला बिनविरोध खासदार करण्याचा गजानन कीर्तीकरांचा कट होता। भाजप आमदार प्रवीण दरेकरांचा गंभीर आरोप। गजानन कीर्तीकरांनी कोणाची फसवणूक केली असं मला वाटत नाही। गजानन कीर्तीकरांवर होणाऱ्या टीकेवर अंबादास दानवेंची प्रतिक्रिया। गजानन कीर्तीकरांनी आपल्या पक्षाचा राजधर्म पाळला पाहिजे। गजानन कीर्तीकरांवर भाजप आमदार नितेश राणेंचं वक्तव्य। स्वयंघोषित गांधी 2014 नंतर गायब झाले। गांधीवादाचा मुखवटा लावून भावनांशी खेळणं योग्य नाही। अण्णा हजारेंनी पवारांवर केलेल्या टीकेला रोहित पवारांचं प्रत्युत्तर। अण्णा हजारेंसारख्या व्यक्तीचा अपमान करणं रोहित पवारांना शोभत नाही। रोहित पवारांच्या अण्णा हजारेंवरील केलेल्या टीकेला संजय शिरसाटांचं उत्तर। रोहित पवार आजोबांच्या वयाचा विचार न करता त्यांना राबवून घेतात। अण्णा हजारेंवर केलेल्या रोहित पवारांच्या टीकेवर उमेश पाटलांचं उत्तर। पुणे पोलीस आयुक्तांनी अपघात प्रकरणात पैसे खाल्लेत, एखाद्या संस्थेमार्फत चौकशी करा। पुणे अपघात प्रकरणात रवींद्र दंगेकरांचा पोलीस आयुक्तांवर आरोप। आशिष शेलारांच्या ठाकरेंवरील तक्रारीची निवडणूक आयोगाकडून दखल। 20 मेला मतदानाच्या दिवशी ठाकरेंची पत्रकार परिषद। ठाकरेंच्या पत्रकार परिषदेची आयोग शहानिशा करणार। ठाकरे गटाच्या नेत्यांनी घेतली राज्य मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची भेट। मतदानाच्या वेळी ढिसाळ नियोजन, मतदान संथगतीनं का झालं? ठाकरे गटाच्या अनिल देसाईंचा सवाल। या आघाडीत जो पक्ष मोठा त्याच पक्षाचा पंतप्रधान होणार। जास्त जागा निवडून येणाऱ्या पक्षाकडून पंतप्रधान पदासाठी नाव सुचवलं जाईल। काँग्रेस नेते जयराम रमेश यांची प्रतिक्रिया। साताऱ्यात भाजप नेते चंद्रकांत पाटील सहकुटुंब महाबळेश्वर दौऱ्यावर। कुटुंबासमवेत विविध पॉइंटवर चंद्रकांत पाटलांचा फेरफटका। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत विभागीय आयुक्तांसह मराठवाड्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक। दुपारी 3 वाजता छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय आयुक्त कार्यालयात बैठक। पालघरमध्ये मतदानासाठी पैसे वाटल्याचा व्हिडिओ व्हायरल। विक्रमगड तालुक्यातील बालापुरातील व्हिडिओ असल्याची चर्चा। पालघरमध्ये भाजपने प्रत्येक बूथवर पैसे वाटले, पूर्ण प्रकरणाची चौकशी जिल्हाधिकाऱ्यांनी करावी। शरद पवार गटाचे आमदार सुनील भुसारांचा भाजपवर आरोप। असे एआयने तयार केलेले व्हिडिओ आम्ही मानत नाही। पालघरमधील व्हायरल व्हिडिओवर आशिष शेलार यांची प्रतिक्रिया। निवडणूक आयोगाची पंकजा मुंडे आणि बजरंग सोनवणेंना नोटीस। 20,94,040 रुपये रकमेची तफावत आढळल्यानं पंकजा मुंडेंना नोटीस। आचारसंहिता शिथिल करा, दुष्काळावर उपाययोजना करायच्या आहेत। राज्य सरकारची राज्य निवडणूक आयोगाला विनंती। राज्य सरकारची विनंती निवडणूक आयोग मान्य करण्याची शक्यता। हिंगोलीतील धानोरा जहागीरमध्ये नागरिकांची पाण्यासाठी पायपीट। 25 गाव मोरवाडी योजना बंद पडल्यानं गावकऱ्यांवर पाणी टंचाईचं संकट। लातूर जिल्ह्यात पाणी टंचाई। जिल्ह्यात 35 टँकरनं पाणी पुरवठा सुरू। धाराशिव शहरात पिण्याच्या पाण्याची समस्या तीव्र। आता 6 दिवसांऐवजी 9 दिवसांनी पाणी सोडलं जाणार। छत्रपती संभाजीनगरमधील अंबाडी प्रकल्प 0% कन्नड शहरासह 25 गावांना पाणी पुरवठा करणारं अंबाडी धरण कोरडं। पाणी टंचाई असलेल्या वाड्या वस्त्यांना पाण्याचे टँकर्स आणि जनावरांसाठी चारा छावण्या सुरू करा, नाना पटोलेंची मागणी। मुंबईतील 7ही धरणातील पाणीसाठा 10%वर। प्रशासन येत्या 1-2 दिवसात पाणीसाठ्याचा आढावा घेणार। मुंबईकरांवर पुन्हा पाणी कपातीचं संकट येण्याची शक्यता। पिंपरी चिंचवडकरांवर पाणी कपातीचं संकट। पवना धरणात 24.64% इतकाच पाणीसाठा। जूनपर्यंत शहराची तहान भागणार। पाणी जपून वापरा, पालिकेचं आवाहन। बीडच्या केज तालुक्यातील येवता गावावर पिण्याच्या पाण्याची टंचाई। रिपाईच्या वतीनं तहसील कार्यालयासमोर नागरिकांसाठी या पाणी प्रश्नावरून ग्रामस्थ आक्रमक। नाशिक शहरात 25 तारखेला पाणी पुरवठा पूर्ण दिवस बंद राहणार। शहरातील विविध भागातील जलवाहिन्या दुरुस्ती कामासाठी पाणी पुरवठा बंद असेल।
हिंगोली जिल्ह्यात केवायसी न झालेल्या 40,000 शेतकऱ्यांचे 23 कोटींचे अनुदान रखडलं. जिल्ह्यात आलेल्या अतिवृष्टी गारपीटग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित. बीड जिल्ह्यातील परळीत उन्हाचा कडाका वाढला. शहराच्या तापमानात सातत्याने वाढ, पारा 43 अंशांवर. साताऱ्याच्या रहिमतपुरात वादळी वाऱ्यामुळे प्रचंड नुकसान, विजेचे खांब, झाडांच्या पडझडीच्या घटना, परिसरात मोठं नुकसान. सोलापूरच्या माळशिरस तालुक्यातील नातेपुतेमध्ये वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान. वादळी वाऱ्यामुळे पिकांचं विद्युत खांबही जमीनदोस्त. वाशिम जिल्ह्यासाठी 4 दिवस पावसाचा येलो अलर्ट जारी. आज जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मान्सूनपूर्व पावसाची शक्यता. नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन. रत्नागिरी जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस. अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील शेती पिकांचं मोठं नुकसान. अमरावतीच्या सुरजी तालुक्यात मान्सूनपूर्व पावसाचा तडाखा. वादळी वाऱ्यामुळे 25 हेक्टरमधील केळी पिकांचं नुकसान. रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यात अवकाळीमुळे मोठं नुकसान. आमदार शेखर निकमांकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी. जळगाव मुक्ताईनगर तालुक्यात पावसामुळे ज्वारी आणि बाजरी पिकांचं नुकसान. अचानक आलेल्या पावसामुळे पिकांना फटका. परभणीच्या सेलू तालुक्यात शेती मशागतीच्या तयारीला वेग. खरीप हंगामासाठी बळीराजाकडून तयारी सुरू. धाराशिवमध्ये बोगस खतं बियाणांवर लक्ष ठेवण्यासाठी कृषी विभागाचे 9 भरारी पथक तैनात. कृषी दुकानांची तपासणी करणार. अहमदनगर पालिका प्रशासनाकडून अनधिकृत होर्डिंगचं सर्वेक्षण. सर्वेक्षणात 384 परवानाधारक तर 83 होर्डिंग अनधिकृत आढळले. निफाड तालुक्यात धुमाकूळ घालणारा मादी जातीचा बिबट्या जेरबंद. वन विभागाकडून बिबट्याला जेरबंद करण्यात यश. भंडारा जिल्ह्यातील कोका अभयारण्यात बौद्ध पौर्णिमेनिमित्त प्राण्यांची गणना. गणनेसाठी प्रादेशिक वन विभागाने उभारल्या 161 मचारी. बुद्ध जयंतीनिमित्त नागपूरच्या दीक्षाभूमीवर अनुयायांची गर्दी. भगवान गौतम बुद्धांना अनुयायांकडून अभिवादन. ताडोबात आज बुद्ध पौर्णिमेला निसर्ग अनुभव. 178 निसर्गप्रेमींचा 89 मचाणांवर मुक्काम. अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये चंद्राच्या लख्ख प्रकाशात प्राणी गणना. देशभरात बुद्ध पौर्णिमेचा उत्साह. गौतम बुद्धांच्या जयंतीचं औचित्य साधत अनेक ठिकाणी धम्मफेरीसह विविध कार्यक्रमांचं आयोजन. धाराशिवमध्ये मतदान मोजणीसाठी प्रशासन सज्ज. स्ट्रॉंग रूम बाहेर चोख बंदोबस्त. 120 जवानांचा कडक पारा. वर्धा रेल्वे स्थानकावर जनजागृतीकरता पथनाट्याचं सादरीकरण. अतिक्रमण आणि आत्महत्या रोखण्यासाठी जनजागृती. पुणे अपघात प्रकरणातील आरोपी वेदांत अग्रवालची 14 दिवसांसाठी बाल सुधारगृहात रवानगी. बाल हक्क कोर्टाचा निर्णय. आरोपी सज्ञान की अज्ञान पोलीस तपासानंतर ठरवणार. विशाल अग्रवालसह 3 जणांना 24 मे पर्यंत पोलीस कोठडी. पोलिसांकडून 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली होती. अनिल देशमुख गृहमंत्री असते तर पब मालकांकडे वाजेला वसुलीसाठी पाठवलं असतं. पुण्यातील घटनेवरून राम सातपुतेंचा शरद पवार गटावर निशाणा. तर अनधिकृत पब सुरू असताना सागर बंगल्यावरील बॉस झोपला होता का? राम सातपुते यांच्या टीकेला प्रशांत जगताप यांचं ट्विटमधून उत्तर. पुण्याच्या अपघात प्रकरणावरून राम सातपुते आणि प्रशांत जगतापांमध्ये ट्विटर वॉर. अपघात हा दुर्दैवी होता, पण त्यामागून आता राजकारण सुरू झालंय. राजकारण करणाऱ्या आपल्या पुण्याच्या काही नेत्यांची कीव येते. पुणे अपघात प्रकरणावर वंचितचे नेते वसंत मोरेंची फेसबुक पोस्ट. स्ट्रॉंग रूम प्रकरणावरून निलेश लंकेंकडून नवा व्हिडिओ ट्विट. व्हिडिओतील व्यक्ती सीसीटीव्ही दुरुस्त करत असल्याचा जिल्हाधिकाऱ्यांचा दावा. तर त्या व्यक्तीला सीसीटीव्ही कुठे आहे याची माहिती नाही का? सवाल करत लंकेंचा पुन्हा एकदा निशाणा. राज्यात लोकसभेसाठी फडणवीसांच्या विक्रमी 116 रॅली आणि सभा. मुख्यमंत्री शिंदेंचे 81 रोड शो. जयंत पाटलांच्या 100 जाहीर सभा. तर शरद पवारांच्या 60 रॅली आणि 19 मेळावे. कोल्हापूरच्या करवीरचे काँग्रेस आमदार पी.एन. पाटील यांचं दुःखद निधन. पी.एन. पाटील यांच्यावर मागील 4 दिवसांपासून सुरू होते उपचार सुरू असताना वयाच्या 71व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. पुढील 4 दिवस 6 जिल्ह्यात उष्णतेची लाट. रविवारपर्यंत अशी स्थिती कायम राहण्याचा अंदाज. जळगावात सर्वाधिक 45.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. प्रचंड उकाड्याने मुंबईकर हैराण. तर तलावातील पाणी साठ्यातही वेगानं घट. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 तलावात केवळ 10% पाणी साठा शिल्लक. 2 दिवस नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात उष्णतेचा येलो अलर्ट. तापमान 42 अंशांवर स्थिर राहण्याची शक्यता. 25 मे पर्यंत इशारा. नंदुरबार जिल्ह्यातील तापमानाचा पारा 40शी पार. हंगामातील सर्वाधिक 45 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. परभणी जिल्ह्यात तापमानात मोठी वाढ. मागील 2 आठवड्यापासून तापमान 42 अंशांवर.
यवतमाळच्या राजगड तालुक्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसानं तालुक्यातील दुर्गम भागात ओढ्यांना पूर. वादळी वाऱ्यामुळे पाबे गावातील अंगणवाडीचे पत्रे उडाले. पीक कर्जासाठी शेतकऱ्यांवर पुन्हा सिव्हिल सक्ती. 650 पर्यंत स्कोअर नसल्यास शेतकरी अडचणीत. पुण्यातील केडगावमध्ये कांदा लिंबाचे भाव घसरले. दौंड बाजार समितीत शेतकरी व्यापाऱ्यांची गर्दी. वाशिम कृषी बाजार समितीत सोयाबीनची तब्बल 6,500 क्विंटल आवक. मात्र दरात घसरण. सोयाबीनला अवघा 4,000 रुपये दर. शेतकऱ्यांमध्ये नैराश्याचं वातावरण. नांदेडमध्ये उन्हाळी मिरची लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल अधिक. नगदी पीक म्हणून ठिबक सिंचनद्वारे तब्बल 1,000 हेक्टरवर उन्हाळी मिरचीची लागवड. अमरावतीत बीटी कपाशीच्या विशिष्ट वाणाचा यंदाही तुटवडा. विशिष्ट वाणाच्या बियाण्यांची मागणी करू नका, कृषी विभागाचं आवाहन. यवतमाळच्या पुसदमध्ये इगल कन्स्ट्रक्शन कंपनीच्या जेसीबी कडून जलवाहिनी पुन्हा फुटली. उन्हाळ्यात लाखो लिटर पाण्याची नासाडी.